शाहूनगर एरिया आहे. अशाच घरात शहरातच म्हणजे मंतसनगर, सह्याद्रीनगर आणि आता शाहूनगर हे मांजर जवळ आहे आणि मांजरामुळे त्यांचा सापाचा आवाज आला, बरोबर नाही सर? आणि हा साप त्यांना दिसला आणि बेळगाव परिसरात अशाच घरातनं हा मी चौथा घोणच पकडतोय रात्री 8 नंतर. इकडनं आला म्हणजे सांगणं कठीण आहे. लक्षात घ्या, मी तुम्हाला स्वयंपाकखोली दाखवण्याचा प्रयत्न केला. मांजर जवळ आहे, मांजराला पण तो अटॅक करू शकला असता, पण असा तो बसलाय. त्याला धोका वाटल्यानंतर ते कुठल्याही प्राणी नाही करतात. मांजर काय त्याचं खाद्य नाही. पण आश्चर्य म्हणजे सीझन नसतानाही म्हणजे मिलन काळात साप घोणच मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात, पण 8 नंतर हा शहरात RCC बंगलोमध्येच, हे फार महत्त्वाचं आहे. खेड्यात साप राहतात पण दिसतात शहरात पटकन अशा ठिकाणी असल्यामुळे. आणि घोणसचं प्रमाण जास्त आहे म्हणावं लागेल. आजचा हा 5वा घोणस आणि 8 नंतरचा 4था घोणस लक्षात घ्या शहरातलाच. आणि अशा प्रकारे तो बसला. मांजरामुळे त्यांना कळला. रात्रीची 1 वाजता मी ह्याला पकडतोय. लक्षात घ्या, आपल्या आजूबाजूला कुठेही साप येऊ शकतात. आपण काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. अतिशय धोकादायक मानला जाणारा हा साप आरामात सापडला. बघितले, महत्त्वाचं लक्षात घ्या. अटॅक करू शकतो रात्री कुठल्याही ठिकाणी. तो मॅच होतोय. साधारण 2 वर्ष वयाचा हा घोणस, अजगर नव्हे, घोणस हा अतिशय विषारीने आवाज करतोय. हा कुकरच्या शीट सारखा बघू शकता. याच्यामुळे याची ओळख होत असते.